हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीला कसा असणार आहे एप्रिल 2026. सुरुवात करतोय आपण नेहमीप्रमाणे साईंच्या आशीर्वादापासून, म्हणजे गुरूंच्या संदेशापासून. त्यानंतर आपण जाणून घेऊया वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये तुमच्यासोबत काय घडणार आहे. आणि सगळ्यात शेवटी एंजल्सकडून आपण जाणून घेणार आहोत एंजल्स ॲडवाईस. ओके, सुरुवात करूया आपण. पाहूया आपण साईंचा संदेश तुमच्यासाठी काय. म्हणजे तुम्ही ज्याही गुरूंना मानता त्यांचा संदेश आहे, बाबा विल डिस्ट्रॉय युअर फिअर अँड प्रोटेक्ट यू. या महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव येईल की तुम्हाला ज्या गोष्टीची भीती होती, काही शंका होत्या तुमच्या मनात, त्या दूर होत आहेत. आणि घाबरू नका, तुमच्यावरती तुमच्या गुरूंचा पूर्ण आशीर्वाद आहे, लक्ष आहे. ते तुम्हाला कुठल्याही वाईट परिस्थितीमध्ये अडकू देणार नाहीत आणि ते तुमचं कायम संरक्षण करतील, असं सांगणारं कार्ड आपल्याला साई टॅरोने आलेलं आहे. पाहूया आपण आता नेक्स्ट वेगवेगळ्या बाबतींमध्ये कसं असणार आहे तुमचा एप्रिल 2026 मिथुन राशीसाठी. रिलेशनशिपच्या बाबतीत काय घडणार आहे. ओके, खूप जास्त डॉमिनेटिंग नेचरचं एक वातावरण तयार होणार आहे घरामध्ये तुमच्या बाजूने. तुमची अशी इच्छा आहे की तुमच्या पार्टनरने किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्यांच्यासोबत असाल त्यांनी सगळ्यांनी फक्त तुमचंच ऐकावं. ठीक आहे. आता या सगळ्या दरम्यान एक 2 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड पण दाखवते, जे दाखवते तुमची इमोशनल दमछाक वेगवेगळ्या रिलेशनशिपला वेगवेगळ्या स्तरावर जपताना. आणि बाकी आनंदी वातावरण असणार आहे. एस ऑफ कप्स आहेत, इमोशनल फुलफिलमेंट असणार आहे. सो वाईट काहीच नाही. यावेळेला 4ही कार्ड एप्रिल महिन्याचे रिलेशनशिपचे छान आलेले आहेत. आता आपण बघूया फायनान्स कसं असणार आहे. रिलेशनशिपच्या बाबतीत फायनान्स कसं असणार आहे. सेव्हिंग करण्याकडे तुमचा कल असणार आहे. हळूहळू जे काही तुम्ही ध्येय ठरवलं आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सिरियस असणारच आहात. जमेल तेवढं नोकरी करता करता 4 पैसे सेव्हिंग करण्यासाठी किंवा नवीन कोर्स करावा काहीतरी, ज्याने अजून पुढे प्रोफेशनल ग्रोथ होईल, याचे विचार तुमच्या मनात येण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये किंवा बिझनेसमध्ये फायनान्सच्या रिलेटेड हे कार्ड आलेलं. सो अचानक एखादा खर्च तुम्हाला येऊ शकतो. भले मग फॅमिलीमध्ये असेल, काही असेल, पण एप्रिल महिन्यामध्ये अचानक खूप खर्च झालेला दिसतोय मला. पण जरी या सगळ्या गोष्टी घडल्या तरी तुम्ही पॉझिटिव्हली बघणार आहात या गोष्टींकडे. आणि फायनान्सच्या बाबतीमध्ये अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल याच्याकडे तुमचा कल असणार आहे. बघूया आपण आता करिअर किंवा बिझनेस करणाऱ्यांसाठी मिथुन राशीला कसा असणार आहे एप्रिल 2026. खूप जास्त यश देणारा हा महिना असणार आहे. करिअरमध्ये सुद्धा काहीतरी गुड न्यूज ऐकायला मिळेल किंवा बिझनेससुद्धा खूप जास्त तुम्हाला एक्सपांड करता येईल. नवीन ब्रांचेस सुद्धा चालू करता येईल. करिअर बिझनेसमध्ये 4 नंबरचं कार्ड म्हणजे स्टॅबिलिटीचं कार्ड दिसतं आहे. जसं नाही, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. काही गोष्टींमध्ये ज्या तुमच्या कामाच्या नाही आहेत, बिझनेसच्या किंवा करिअरच्या, त्या गोष्टी तुम्ही बाजूला सोडून देऊन नवीन गोष्टींकडे फोकस करणार आहात असं दिसतंय. छान. आता बघूया, जर तुम्ही स्टुडंट असाल, मिथुन राशीचे जे विद्यार्थी अवस्थेतले लोक आहेत त्यांच्यासाठी काय आहे, स्टुडंटसाठी काय आहे. ओके, हे दोन्ही कार्ड मला सांगतात की तुम्ही अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष तुमचं होणार आहे, कारण तुम्हाला अचानक काही गोष्टींचं आकर्षण वाटेल. म्हणजे तुम्हाला कदाचित तुम्हाला असं वाटेल की नव्याने प्रेमात पडताय, पण ते प्रेम नाही आहे, ते नुसतं आकर्षण आहे. जबाबदाऱ्यांपासून पळताना दिसतंय, म्हणजे तुम्ही अभ्यासापासून पळताना दिसताय. सगळं लक्ष तुमचं इमोशनल हिलिंगकडे असणार आहे. लॉजिकल माइंडपेक्षा तुम्ही इमोशन्सने जास्त इमोशनल ड्रिव्हन काय म्हणतात डिसिजन घेणार आहात या महिन्यामध्ये. नाईट ऑफ पेंटॅकल्स मला सांगते की अभ्यासाच्या बाबतीमध्ये एक स्थिरता दिसतीये. म्हणजे जरी मन इकडे तिकडे भरकटलं असलं, काही गोष्टींबाबतीत मोहमाया असली, तरी अभ्यासाच्या बाबतीमध्ये तुमचं तुमचं जेवढा अभ्यास झालेला आहे त्याच्यावरती तुमचा भरवसा एवढा असणार आहे की तुम्हाला माहिती आहे की एवढं जरी करून गेलो अभ्यासातलं तरीही मी आरामात पास होऊ शकेन. किंवा काही अभ्यास असेल, नोट्स काढायचे असेल, प्रोजेक्ट करायचे असतील, तर हा महिना त्याच्यासाठी चांगला आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट, बघूया तुमची हेल्थ कशी असणार आहे. हेल्थ कशी असणार आहे मिथुन राशीची. हेल्थच्या बाबतीमध्ये आलेलं आहे हे 2 कार्ड्स मला सांगतायत, 3ही कार्ड्स, की मेजर कुठलाही इश्यू नसणारे. इनफॅक्ट इमोशनल हिलिंग चांगली होत आहे.
सो मानसिक स्थैर्य मला दिसते. पण मी अजून एक सांगेन की धारदार वस्तूंपासून सावध राहा. त्याच्यामुळे आणि स्पीड, कुठल्याही गोष्टीच्या स्पीड कंट्रोलमध्ये नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सो असं होतं आपलं राशी भविष्य मिथुन राशीचं एप्रिल 2026 साठी. लास्ट तुमच्या आवडीचा सेशन, एंजल्स ॲडवाईस. ठीक आहे, बघूया एंजल्स तुम्हाला काय ॲडवाईस देऊ इच्छितात एप्रिल 2026 साठी. एंजल्स सांगू इच्छितात लुक फॉर अ साईन. म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये काही ना काही अचानक कुठून संदेश येतील तुमच्यापर्यंत. कधी एखाद्या ऑटोच्या मागे लिहिलेलं असतं किंवा अचानक एखादं पान उघडतो आणि एखादा सेंटेन्स आपल्याला अट्रॅक्ट करतं. सो तो तुमच्यासाठी संदेश असणार आहे असं दिसतंय. सो असं होतं आपलं राशी भविष्य. आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय.